नमस्कार, मी सावित्री रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मी आज बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची उसळ। उसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। आदल्या दिवशी मी मटकीची उसळ भिजून ठेवलेली होती आणि रात्री मी ते एका चाळणीमध्ये पुरणाच्या चाळणीमध्ये मी टाकून व्यवस्थित त्याला असं मोड येण्यासाठी ठेवलेले होते आणि सकाळी उठून बघते तर मोड आलेले होते। आणि आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती पाणी आणि मी ते आता मटकीची उसळ बघा कढईमध्ये टाकून घेणार आहे। म्हणजे ते थोडंसं ते व्यवस्थित जरा मऊ शिजलं ना मग ते खाण्यामध्ये जरा कचकच लागणार नाही, म्हणून मी ते एक 5-10 मिनिटं शिजून घेणार आहे। मग मी त्यासाठी लागणारे साहित्य मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला एक कांदा आणि मी थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे, म्हणजे त्याच्याने कसं टेस्ट लागते आणि थोडीशी हळद। मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि पाणी उकळल्यावरती मटकीची उसळ त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। एक 10 मिनिटं मस्तपैकी शिजून घेणार आहे आणि एक 10 मिनिटं त्याच्यावरती एक मी थाळी झाकून एक वाफ काढून घेणार आहे। आणि मस्तपैकी असं मोड आलेली मटकीची उसळ शिजलेली आहे। बघा तुम्ही बघू शकता मटकीची उसळ मस्त शिजलेली आहे आणि मी ते एका पुरणाच्या चाळणीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। पूर्ण पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे। मग त्याच्यातून पाणी नितळलं की मी एका थाळीमध्ये काढून घेणार आहे मटकीची उसळ आणि गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं टाकणार आहे। जिरं चांगलं फुललं पाहिजे आणि मिरची बारीक चिरलेली मिरची घेणार आहे आणि कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित परतून घेणार आहे। सोनेरी रंग येईपर्यंत मी बारीक चिरलेला कांदा परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। कांदा बघा लालसर झालेला आहे आणि मी आता थोडीशी हळद टाकून घेते। व्यवस्थित परतून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे। नंतर मी एका साइडला थाळीमध्ये मोड आलेली मटकीची उसळ ठेवलेली आहे, ते शिजवून घेतलेली। या कढईमध्ये मी आता ते मोड आलेली मटकीची उसळ ट्रान्सफर करून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित असं परतून घेणार आहे। एक 10 मिनिटं मटकीची उसळ शिजून घेऊया। त्याच्यावरती मी एक थाळी झाकून एक 5-10 मिनिटं उकळ काढून घेणार आहे आणि आता आपली मटकीची उसळ बघा कशी व्यवस्थित मस्त शिजत आहे। माझ्या मुलाला प्रचंड आवडते मटकीची उसळ, म्हणून मी 2 दिवसाआड किंवा एका दिवसाआड मी मटकीची उसळ बनवते आणि वरून थोडीशी कोथिंबीर
टाकून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित छान दिसतं. बघा, तुम्ही बघू शकता मटकीची उसळ मस्तपैकी अशी शिजलेली आहे आणि खायला एकदम असं मस्त लागतं. त्याच्यामध्ये थोडंसं फरसाण, थोडीसं लिंबाचा रस टाकून ते खाण्यात वेगळीच मजा आहे. आमच्या घरी नेहमी 2 दिवसाआड 1 दिवसाआड मटकीची उसळ बनवली जाते. बघा, मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे मटकीची उसळ. आणि तुम्ही जर माझ्या पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईबच्या पुढे बेल आयकॉन असेल तर ते पण क्लिक करा. आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितलात त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि मटकीची उसळ बनवून आता तयार आहे. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा.